निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। जांबूत खुर्द येथे स्मशानभूमी रस्त्याच्या मजबूतीकरणाचा शुभारंभ, खासदार निधीतून 10 लाखांची तरतूद। संगमनेर तालुक्यातील जांबूत खुर्द येथील पठाण वस्ती ते डोंगरेमाळ स्मशानभूमी या महत्त्वाच्या रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी खासदार स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या 10 लाख रुपयांच्या कामाचा शुभारंभ सरपंच सोनाली शेटे यांच्या हस्ते करण्यात आला। गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असल्याने अंत्यविधीसाठी जाणाऱ्या ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। विशेषतः पावसाळ्यात या मार्गावरून ये-जा करणे कठीण होत असल्याने ग्रामस्थांकडून रस्ता दुरुस्तीची सातत्याने मागणी केली जात होती। अखेर खासदार स्थानिक विकास निधीतून या रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे। या कामामुळे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर होऊन वर्षभर सुरक्षित व सुलभ वाहतूक शक्य होणार आहे। यावेळी उपसरपंच सुभाष डोंगरे, चेअरमन आदम पटेल, माजी सरपंच उत्तम बुरके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी पारधी, पोलीस पाटील संदीप बुरके, ग्रामपंचायत सदस्य संभाजी पारधी, माजी उपसरपंच दत्ता शेटे, पांडुरंग शेटे, गोरख डोंगरे, मुख्याध्यापक शांताराम पारधी, योगेश डोंगरे, शब्बीर पठाण, हरिभाऊ मध्ये आदी मान्यवर उपस्थित होते। आज जांबूत खुर्द डोंगरेमाळा पठाण वस्ती स्मशानभूमी रस्त्याचं या ठिकाणी कामाच्या मजबूतीकरणाचं उद्घाटन सोनालीताई शेटे ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच यांच्या हस्ते झालेलं आहे। साधारणतः हे काम 1 ते 1.5 वर्षापूर्वी मंजूर होतं, परंतु काही अडचणीनुसार ते काम उशिरा करण्यात आलं। परंतु आमचं हे गाव पारनेर आणि संगमनेरच्या लास्ट बॉर्डर असल्यामुळे सर्वच लोकप्रतिनिधींचं या ठिकाणी दुर्लक्षित असतं। परंतु आमच्या गावाला अंत्यविधी करण्यासाठी सुद्धा जागा नव्हती आणि ती जागा माननीय माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरातसाहेब यांच्या माध्यमातून 12-13 वर्षापूर्वी देण्यात आली आणि त्या जाण्यासाठी रस्ता नव्हता। आम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत, तंटामुक्तीच्या मार्फत तो पहिल्यांदा मुर्मीकरण करून घेतला आणि माननीय आपल्या लोकसभेचे खासदार माननीय भाऊसाहेब अक्षरे साहेब यांना विनंती केली की साहेब, आम्ही गेली 35-40 वर्ष जोपर्यंत आम्ही नाशिक मतदारसंघाला लोकसभा मतदारसंघाला जोडलो होतो तोपर्यंत आम्ही शिवसेनेचा खासदार निवडून दिला, परंतु कोणत्याही प्रकारचा निधी आम्हाला आला नाही आणि म्हणून खासदार अक्षरे साहेबांनी शब्द दिला की तुमचा आशा आम्ही पूर्ण करू आणि सध्याला मी आता तुम्हाला 10 लाख रुपये रस्त्यासाठी देत आहे आणि यानंतर सामाजिक सभागृह म्हणून जे शेड आहे स्मशानभूमी त्याच्यासाठी 15 लाख रुपये देतो आहे आणि गावातील मुसलमान समाजाचं जे मस्जिद आहे त्या ठिकाणी त्यांना तो शादीखाना म्हणून तोही 15 लाख रुपयाचा देतो आहे। असा मिळून 50 लाख रुपयाचा निधी मी माझ्या या कारकिर्दीत जांबूत खुर्द या गावासाठी देतो आहे आणि त्याचा आज या ठिकाणी शुभारंभ झाला। मी परवा दिवशी साहेबांना फोन केला, साहेब तुमच्या हस्ते काम चालू करा, पण साहेबांनी मोठेपणा दाखवला आणि सांगितलं की तुम्ही ते काम चालू करा, मी संपूर्ण कामाचं लोकार्पण सोहळा करायला तुमच्या गावामध्ये येईन आणि त्यावेळेसच मी जांबूतला येईन, तोपर्यंत तुम्ही कामं चालू करा, तुमची पत्र माझ्याकडे द्या, दिलेली सर्व कामं देऊन आणि त्याची त्यांनी पाठपुरावा केला। आज मी साहेबांचं आपल्यामार्फत सर्व ग्रामस्थांच्या मार्फत आभार मानतो आणि